आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले तुमच्या सर्वांचं नेतृत्व माननीय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे अनेक राजे, आमचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, संचालक संतोष खटके आणि आपण सर्व वार्ताहर प्रथमतः आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025 ते 30 ही निवडणूक लागलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा साधारण 30/1 या तारखेला याद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला याद्या मागवल्या आणि त्या पद्धतीनं आमच्याकडे ज्या अद्ययावत याद्या होत्या त्या याद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला देण्यात आल्या. त्यामध्ये फक्त अर्थात जी तारीख होती ती 1/1/23 पर्यंत जे आपले सभासद होते अ वर्गातले 1/1/23 पर्यंत आणि ब वर्गातले 1/1/22 पर्यंत या तारखेपर्यंत जेवढे आपले सभासद होते तेवढ्यांच्या याद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्याकडे मागवल्या आणि त्या याद्या आम्ही सगळ्या अद्ययावत करू. म्हणजे आहे अशा याद्या जे आपल्याकडं सभासद आहेत त्यामध्ये साधारण 16,739 ही सभासदाची यादी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे पाठवली आणि त्यामध्ये नंतर 16 याद्यानंतर कार्यक्रमाप्रमाणे सुनावणी सुरू झाल्या आणि त्या सुनावणीमध्ये साधारण 14/10 या दिवशी सुनावणी झाली. त्यामध्ये काही लोकांनी ऑप्शन घेतले होते, ते ऑप्शन मी तुम्हाला नंतर सांगतोय, फक्त प्रोग्राममध्ये सांगतोय. 14/10 सुनावणी झाली. त्यावेळेस संबंधित ज्यांनी ऑप्शन घेतले त्यांची तोंडी सुनावणी झाली. त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही 17/10 लेखी द्या आणि त्यांनी 17/10 लेखी दिलं आणि त्या पद्धतीनं साधारण 20 तारखेपर्यंत हे सगळं पूर्ण झालं आणि 24 तारखेला त्या आम्हाला एक आदेश आला त्या सुनावणीवरनं किंवा मैताची जी काही नावं आहेत ती नावं थोडी कमी करून ती कुठल्या आधारे कमी करायची तर तुम्ही संबंधित ग्रामपंचायतीकडं संबंधित ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे पत्र द्या की आणि तुमच्या त्या गावातली यादी द्या ते त्या यादीतले किती तुमच्याकडं त्या यादीतले मयत किती आहेत आपल्या ग्रामपंचायत रेकॉर्डला त्याप्रमाणे त्यांनी आम्ही पत्र दिलं. त्यांनी याद्या आमच्याकडे दिल्या आणि अशी टोटल तालुक्यातली बेरीज करून साधारण 2124 हे मयत सभासद फक्त कमी करण्यात आले, त्यांचे वारस नेमलेले नाहीत. म्हणजे सुरुवातीला 16,739 सभासद होते, त्याच्यानंतर 14,615 आजची यादी आहे ती साधारण 14,615 आहे. 2124 आपण ही टोटल मयत यादी कमी केलेली आहे. यामध्ये आता पुढं फक्त सुनावणीच्या वेळेस काय झालं, माझ्याकडे पत्र आहे संबंधित, ते पत्र माननीय भोसले साहेब यांनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये 4 मुद्दे होते. ते 4 मुद्दे महत्वाचे असे आहेत की पहिला मुद्दा असा होता की आपल्या मतदार यादीमध्ये मैतांची संख्या साधारण 3,500 ते 4,000 आहे आणि ती मैतांची नावं कमी करून वारस नेमल्यानंतर निवडणूक लावण्यात यावी. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की कमीत कमी प्रत्येक सभासदाच्या नावावर 20 आर क्षेत्र म्हणजे अर्धा गुंठा किंवा अर्धा एकर किंवा 20 गुंठे क्षेत्र प्रत्येक सभासदाच्या नावावर असायला पाहिजे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा होता की प्रत्येक सभासदाचे 15,000 शेअर्स पूर्ण झाले पाहिजेत आणि चौथा मुद्दा असा होता की 5 वर्षातून एकदा ऊस घातला पाहिजे. म्हणजे 4 मुद्दे असे होते. आता 4 मुद्द्याचं मी थोडंसं विश्लेषण असं करतो. हे ऑब्जेक्शन कुणी घेतलंय, समोरच्यांनी घेतलेलं, हे लक्षात ठेवा. ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं नाही, हे ऑब्जेक्शन त्यांनी घेतलेलं आहे. त्यामध्ये माझी उत्तर सांगतो की जे मयत सभासद आहेत, पहिला तर विषय असा आहे की 2002 पासून ज्यावेळेस महाराज साहेब आम्ही सगळे तिथं कारखान्यात आलो, महाराज साहेबांनी कारखाना घेतला, कारखान्यात मला आता सांगायचं तुम्ही विचारतो मी सांगेन. पण 2002 पासून आमच्या मिटिंगला प्रत्येक महिन्याची जी मिटिंग होती त्या मिटिंगला जेवढे वारसाचे अर्ज आले आमच्याकडे, वारसाचे अर्ज याचा अर्थ जो मयत माणूस झालेला आहे त्याचं डेथ सर्टिफिकेट, माहितीचा दाखला, त्याचबरोबर अपूर्ण शेअर्स, समजा एखाद्या शेअर्स त्यावेळेस 10,000 असेल तर नंतर शासनाने तो 15,000 केला म्हणून अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्याची रक्कम आणि ते सगळे कागदपत्र त्याच्याबरोबर जो वारस आहे त्याचा सातबारा, ही 3 डॉक्युमेंट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तो विषय मिटिंगला घेतलेला आहे आणि 2002 पासून ते आतापर्यंत साधारण जवळजवळ 2,000 मयत सभासद आम्ही
कमी केलेले आहेत आणि त्याच्या ठिकाणी नियमाप्रमाणे कायद्यानुसार वारसाची तिथं नोंद केलेली आहे की ते जेणेकरून ते आता मतदान करणार आहे. हे सोडून जे 3-3.5 मयत होते त्यातले आपण मला सांगितल्याप्रमाणे 2124 साधारण आपण मयताची नावं कमी केली. जी राहिलेली अजून आहेत त्या मयतांचा आपल्याकडं कुठलाही पुरावा नाही, त्यामुळे आपण त्यांची नावं कमी करू शकत नाही. त्यामुळं मयताची नावं त्यात आलेली आहे. मयताची नावं आली म्हणजे मयत लोक मतदान करू शकत नाही. फक्त ऑब्जेक्शन एवढंच आहे की त्या मयतांच्या वारसाने जर वारस नेमले असतं त्यांनी मतदान केलं असतं. पण माझ्या माहितीप्रमाणे आमची जी जबाबदारी होती कारखाना म्हणून किंवा कारखाना मॅनेजमेंट म्हणून ती आमची जबाबदारी अशी होती की संबंधित लोकांच्या पर्यंत जाणं. आम्ही त्यासाठी प्रत्येक वार्षिक मिटिंगला आव्हान केलेलं होतं की मयतांचे वारस त्याच्या वारसाने आपली आपली नोंद करून घ्यावी. त्या पद्धतीने बरेच लोक आमच्याकडे आले. जे काय आलेले आहेत त्यांच्या काय वैयक्तिक अडचणी असतात त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये हा विषय होता की चर्चा करत होतो. प्रत्येक संचालकाला आम्ही सांगत होतो की जे माहिताचे विषय आहेत ते आपल्या आपल्या भागातले आपण दुरुस्त करून घ्यावे. त्या पद्धतीनं 2100 लोकांचं आम्ही दुरुस्त करून घेतलं. 2100 लोकांची माहिताची नावं कमी करून ते मुक्त मतदार यादीमध्ये आणून त्यांना मतदानाचे अधिकार मिळालेले आहेत. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो क्षेत्राचा आहे की कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र असावं तेव्हा तो माणूस सभासद होऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही 2002 पासून आम्ही जेवढे सभासद केले आमच्या रेकॉर्डला त्या सगळ्यांचे 100% आम्ही सातबारे घेतलेले आहेत. असा एकही माणूस नाही की त्याचा सातबारा न घेता आम्ही त्याला सभासद केलेला आहे. फक्त काय झालं असेल त्यांचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जर मेन कुटुंबाच्या नावावर जमीन असेल आणि त्या माणसाने जर ती जमीन वारसाच्या पूर्ण नावावर केली असेल, टोटल जमीन वारसा नावावर केली असेल तो सातबारा विरहित झाला. असं काही उदाहरण आहे. ही फार मोठी उदाहरण अशी नाहीत किंवा अगदी चुकून एखाद्याच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी क्षेत्र विकलं असेल. वैयक्तिक प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतील. परंतु आम्ही 2002 सालापासून जे सभासद केले ते एकही माणूस विदाउट सातबाऱ्याचा केलेला नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं ऑब्जेक्शन आहे की 15,000 शेअर्स पूर्ण करायचे. सुरुवातीला शासनाचा अगदी 250 रुपयापासून 2,500, 5,000, 10,000, 15,000 हे शासनाचे नियम आहेत. ज्यावेळेस आमच्याकडे शासनाचा नियम आला 15,000चा त्यावेळेस सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना आव्हान केलं, तरी सुद्धा बऱ्याच लोकांनी तो शेअर्स पूर्ण केला नाही. नंतर आम्ही असा निर्णय घेतला की जे लोक आपल्याकडे ऊस घालतात त्या ऊसाच्या बिलातून काही ठराविक रक्कम प्रत्येक वर्षी वजा करायची आणि ती 15,000 शेअर्स पूर्ण करायची. हा विषय आम्ही वार्षिक मिटिंगला मांडला. त्यावेळेस बऱ्याच सभासदांनी याला विरोध केला. नंतर असा विषय झाला की आम्ही कमीत कमी रक्कम म्हणजे 500, 1000 अशी प्रत्येक वर्षी कट करा, एकदम कट करू नका. त्याच्यामुळे ते सभासद 15,000 शेअर्सचे अपूर्ण राहिलेले आहेत. आणि आम्ही जे रेकॉर्ड काढलं ते साधारण आत्ताच्या निवडणुकीला जी आहे आपण यादी पाठवलेली आहे ती तारीख त्या तारखेपर्यंत जेवढे पूर्ण 15,000 शेअर्स आहेत 1/1/23 पर्यंत हे फक्त 79 सभासदांची 15,000 शेअर्स पूर्ण आहेत आणि त्याच्यानंतर झालेले साधारण 250-300 पर्यंत आहेत. पण हे 79 शेअर्स पूर्ण झालेले आहेत. हे त्यांचं ऑब्जेक्शन आहे. शेवटचं एक चौथा ऑब्जेक्शन त्यांचं की 5 वर्षातून एकदा तरी ऊस घातला पाहिजे. आता बऱ्याच वेळा काही लोकांच्या अडचणी असतात की माझा ऊस लवकर गेला पाहिजे. त्यामुळे बरीच लोक आमच्याकडे श्रीराम कारखान्याला नोंद करून सुद्धा ऊस दुसरे घालतात. तरी सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं श्रीराम कारखान्याला ऊस आलेला आहे. प्रत्येकाच्या यादीप्रमाणे प्रत्येकाने श्रीरामला थोडा थोडा ऊस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, घातलेला आहे. त्यातून सुद्धा काही लोक असणार आहेत, त्यात वाद नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी ऊस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे महत्वाचे 4 ऑब्जेक्शन हे त्यांची ऑब्जेक्शन आहे. आणि ह्या ऑब्जेक्शन प्रमाणे जर आम्ही गेलो असतो तर फक्त आम्ही 79 लोकांची मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिली असती जर आम्ही तसा निर्णय घेतला असता तर. पण आम्ही यादी देताना सुरुवातीला 16,739 सभासदांची यादी दिलेली आहे. नंतर मयत 2124 वजा करून 14,615 लोकांची यादी आपण दिलेली आहे. आणि ती यादी आम्ही दिली याचा अर्थ ती संपूर्ण यादी मतदारांची आहे. मतदाराला मतदान करण्यासाठी ते पात्र आहेत असा विचार करून दिलेले ती संबंधित यादी हे सगळे ऑप्शन ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ती यादी
मंजूर केलेली आहे आणि ती मंजूर केली याचा अर्थ ह्या सर्व लोकांना मतदानाचा अधिकार आहे. कुठेही असा कुणीही गैरसमज करू नये की आम्ही फक्त 79 लोकांची यादी पाठवली आणि तेवढेच मतदान करणार, हे आमचं ऑब्जेक्शन नाही. कृपा करून हे लक्षात घ्यावं. याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माननीय भोसले साहेबांनी हा प्रश्न मांडला, पण त्यानंतर साधारण 6-3ला माननीय माजी खासदार साहेब यांनी एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि त्या पत्रात सुद्धा हेच 4 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. आता सांगितल्याप्रमाणे हे 4 मुद्दे त्यामध्ये सांगितलेले आहेत आणि हे 4 मुद्देच फक्त विचार करून त्यांनी ते संपूर्ण पुढची प्रोसिजर केली आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेतले आणि नंतर दिनांक 7-3ला ह्या पत्रावरून एक पत्र आलं संबंधितांचं की तेजल पारडे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन, हे पत्र सातारा आयुक्ताला आलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की संदर्भीय प्रशासन नेमणुकीत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी आणि प्रक्रियेस स्थगिती देण्यात येऊन प्रशासक नेमून सहकार्य करावं. हे पत्र कोणाचं आहे? तेजल पारड्यांचं आहे. आणि ज्यावेळी संपूर्ण प्रोसिजर पूर्ण झाली नंतर त्यांनी 11-3ला रिट पिटिशन दाखल केलं माननीय भोसले साहेबांनी आणि त्या रिट पिटिशन मध्ये त्यांचा निकाल आलेला आहे. तो निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. आपण सगळ्यांनी व्हॉट्सअपमध्ये बघितलेला असेल. त्या निकालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की साधारण ही निवडणूक, हे रिट पिटिशन दाखल झालेलं आहे, ही हायकोर्टामध्ये गेलेलं आहे. हायकोर्टाचा निकाल लागेपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. या निवडणुकीला स्थगिती नाही, काही नाही. ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्या संपूर्ण निकाल पत्रामध्ये कुठेही प्रशासक नेमावा असा शब्द नाही. त्यामुळं जो गैरसमज करून देण्यात आलेला आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमलेला आहे आणि निवडणूक स्थगित झालेली आहे, कृपा करून असं गैरसमज लोकांनी घेऊ नये. निवडणूक स्थगित झालेली नाही, फक्त हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि प्रशासकाचा कुठेही उल्लेख नाही. याचे उदाहरण असं आहे की माळेगाव सहकारी साखर कारखाना ह्याच अवस्थेतून जातोय, त्यांचं सुद्धा सेम प्रोसिजर, विषय थोडेसे इकडे तिकडे वेगळे असतील, पण ते सुद्धा हायकोर्टामध्ये पिटिशन आहे आणि तिथं सुद्धा निकाल असाच आहे की हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात येत आहे. तिथं सुद्धा प्रशासकाचा विषय नाही. त्याचप्रमाणे भावनगरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, तिथे गेले आता ती बॉडी 10 वर्ष काम करते. 5 वर्षानंतर ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस ती बॉडी तर जवळ काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले, तिथं सुद्धा अजून प्रशासक नेमलेलं नाही. प्रशासक ही वागत देऊ तो आमचा विषय नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही जी यादी दिलेली आहे ती 100% सदोष आहे. ज्या लोकांनी आमच्याकडे वारसदाराचे अर्ज केले ते पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे हे जे ऑप्शन घेतलेले ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच फेटाळलेले आहेत आणि ती फेटाळून योग्य ती यादी 14,615 लोकांची यादी, निवडणूक यादी फायनल झालेली आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि 14,615 लोक हे मतदान करू शकणार आहेत. आम्ही 79 लोक मतदान फक्त करणार आहेत, हा आमचा कुठेही उल्लेख नाही. परंतु त्यांची जी 4 ऑब्जेक्शन आहेत त्या 4 ऑब्जेक्शनचा संपूर्ण अभ्यास केला आणि 4ही ऑब्जेक्शन जर मतदाराला लागू केली, 4ही ऑब्जेक्शन तर त्या 4ही ऑब्जेक्शन लागू केली तर फक्त 79 लोक मतदान करू शकतात. पण आमचं तसं अजिबात म्हणणं नाही. ह्या संपूर्ण लोकांनी मतदान करावं, कुठल्याही सभासदांना मतदानापासून वंचित राहू नये, हा आमचा 100% आमचा मानस आहे. त्या पद्धतीने आम्ही कागदपत्राची संपूर्ण पूर्तता केलेली आहे. धन्यवाद. राज्य शासनाचा अधिकार आहे ह्याचा प्रशासक नेमण्याचा, त्या 17 तारखेपर्यंत थांबा, हे प्रशासक नेमलं जर बॉडी बरखास्त होईल, यावर आपलं काय होतं? राज्य शासन म्हणण्यापेक्षा आपण निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य शासनाचा अधिकार प्रशासक नेमण्याचा आहे, काही वादाचे. परंतु हा जो निकाल दिलेला आहे हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं माजी खासदारांनी जे काही रिप्रेझेंटेशन दिलं होतं
आणि त्याच्यावर त्यांनी काही जे शेरे मारले होते त्याच्यानुसार काही कारवाई झालेली आहे. अजितदादांच्याकडे हा काही कागद गेला होता असं मला तरी काही वाटत नाही. आता त्याही पत्रात जो चेअरमन साहेबांनी वाचून दाखवला तुम्हाला, त्यात खासदारांनी प्रशासकाची मागणी केली होती. हो. पत्र जे आलंय संतोष पाटलांचं, की तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर बघा, त्यात प्रशासकाचा उल्लेख. हे जे निर्णय झालेला आहे हा शासनाने दिलेला निर्णय की इलेक्शन पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि चेअरमन साहेब म्हणजे वस्तुस्थिती आहे की या निवडणुकीला कुठेही स्टे नाही. एक त्यांच्या बोलण्यात राहिलं की अशा प्रकारे प्रशासक नेमता येत नाही. असा पिटिशन आम्हीही केलेलं आहे, तोही पेंडिंग. तो काल शेवटचा वर्किंग डे होता मला होता, का आज आहे काय माहिती नाही. आजही असेल शासनाचं काय असेल ते असेल त्यांच्यापर्यंत काल पोहोचलेलं आहे. तेव्हा एक नसून 2 पिटिशन आज हायकोर्टात पेंडिंग पडलेले, कुठे वेगळ्या वेगळ्या स्टेटसला आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्याला नंबर पडलेला नाही, आमचाही नंबर पडलेला नाही. योग्य वेळेचा निर्णय होईल. त्यांनी शासनाची दारं ठोठावून शासनाकडनं आपल्याला प्रशासक मिळणार नाही आहे, कारण हा डाव फुटील आहे. जर प्रशासक नेमला गेला तर 6 महिने तरी कमीत कमी त्याला मिळतात. फलटण नगर परिषदेची अवस्था असतो मी बघतो. फलटण नगरपालिकेला एक प्रशासक, हा प्रशासक म्हणजे प्रत्यक्ष कोणी हे मी सांगण्याची गरज नाही. हा प्रशासक नंदीवायलासारखा त्यांच्या मागे फिरत असतो आणि त्यांनी सांगितलेली कायदेशीर बेकायदेशीर कामं तो करत असतो. हे आपण गेली 3 महिने बघतो. आणि हीच परिस्थिती त्यांना श्रीराम साखर कारखान्यात अप्रत्यक्षरित्या चुकीचे निर्णय घेऊन श्रीराम कारखान्याचं वाटोळं कसं होईल, म्हणजे स्वतःची फॅक्टरी स्वराज्याची आज मोडकळीला आलेली आहे. त्याविषयी मला काही बोलायचं नाही. ते अत्यंत हुशार आहेत. सीतारामन मॅडम जे अर्थमंत्री आहेत भारताचे, तेही त्याचा सल्ला घेतात असं मला मसवडकडनं कळलं होतं. त्यामुळे मी काही त्या विषयावर फारसं बोलणार नाही. त्यावेळी डाव जो चाललेला आहे हा प्रशासक नेमून अप्रत्यक्षरित्या आपण आपलं करायचं. मग त्यात देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायचं, मग त्यात अजितदादांचं नाव घ्यायचं, त्यात ह्याचं नाव घ्यायचं, त्याचं नाव घ्यायचं. त्यापेक्षा म्हणावं तुम्हाला इलेक्शन करायचे असले तर खुशाल करा ना. बाहेरचे मंत्री, बाहेरचे नेते, बाहेरचे आमदार आणून तुम्ही फलटण तालुक्याचे इलेक्शन का लढतात? स्वतःच्या ताकदीवर लढा की. एक तरी इलेक्शन स्वतःच्या ताकदीवर, मग तुम्हाला कळेल की कोण कुठे. त्यावेळी ह्या कारखान्याला ऊर्जित अवस्थेत असताना सन्माननीय ते अत्यंत तेजस्वी असे IAS अधिकारी श्री भोसले साहेब गेले 15 वर्ष कुठं होते हो? कधी कारखान्यावर त्यांनी लक्ष घातलं? आज त्या टेबलावर त्यांच्या प्रतिनिधी, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी नावं घेत नाही मुद्दा, काही लोक अशी आहेत की ती लोक अजिंक्यदाराला ऊस घालतात. एक वकील आहे की मालेगावला ऊस घालतात. माझी कारखान्याचा ऊस कुठं जातो मला काही माहिती नाही. आणि आमच्याकडं आलं नाही तरी आमचं काय म्हणणं नाही. आपलं त्यांनी त्यांचं बघावं, आम्ही आमचं बघू. श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सन्माननीय विलासराव देशमुखांनी भर कॅबिनेट सारख्या एका मीटिंगमध्ये मला सांगितलं होता की तुम्ही दिवाळा काढा, लिक्विडेशनमध्ये काढा. पण ह्या कारखाना जर लिक्विडेशनमध्ये तत्कालीन 2002 गेला असता तर कामगारांचे पैसे बुडले असते, तर बागायतदारांचे पैसे बुडले असते आणि नको तर भांडवलदार लिलावात कारखाना घेऊन हा कारखाना की ज्याच्या 22 किलोमीटरच्या अंतरात भरपूर ऊस आहे. देवघरचं आणि देवघरचं म्हणण्यापेक्षा पहिलं पाणी आलं आहे, बलकवडीचं आलेलं आहे. आज 20 लाख टन ऊस. साखरवाडीचा कारखाना हा ऊसात बसलेला कारखाना. या सगळ्या गोष्टीचा विचार करून सभासदांनी हा विचार करावा की प्रशासन नेमून अप्रत्यक्ष कर्तृत्वहीन अशा IAS अधिकाऱ्यांना पुढे टाकून आणि आमच्यातनं फुटून गेलेले आमचे फायदे घेऊन त्या टेबलावर जाऊन बसलेले श्रीमंतीच्या महत्वाकांक्षांनी पछाडलेले काही लोक इथं जे प्ले करतायत, हा आम्ही कारस्थान सक्सेसफुल यशस्वी होऊन देणार नाही.
माझा महाराष्ट्र प्रशासनावर विश्वास आहे. अजितदादांचं माझे संबंध काही वाईट नाही आहे, पण मला माझी खासदारांना विचारायचं आहे की आता अजितदादांचे पाय कोण चाटते? इतकी वर्ष तुम्ही म्हणत होता की बारामतीचे पाय चाटून गेलं, तेवढं पाणी तिथं दिलं, त्यांना पाणी चोर म्हणलं. मग म्हणायला लागली माझा अजितदादांशी भांडणच नव्हतं, मग कोणाशी? ह्या ज्या सगळ्या त्यांच्या कृत्या आरोप चाललेल्या आहेत, तिथे अरविंदबाई बसले. अरविंदबाई, तुम्ही तुमच्या लेखात ऐकत असा एक विचार मांडला होता की चिमणराव आणि डॉक्टर कृष्णचंद्र गोयटे या वादात फलटण तालुक्याचा विकास अडला होता, आता अडू नये असं तुम्ही म्हणतो. विकास अडवतोय कोण? त्यांना तुमच्यापैकी हा प्रश्न विचारा नको. त्यांची MIDC जी आहे ते माझ्यावर सारखं बोलत असतं. करा तुमचं सरकार आहे, तुम्ही करून घ्या, आमचं कुठं करा. फक्त ज्या जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत त्या लोकांची संबंधी उत्तर कोरेगावमध्ये MIDC मध्ये आले तेव्हा हे महाराज तिथं गेले. काय म्हणते? लोकांचा विरोध आहे. इथं लोकांचा विरोध आहे. दबावाने हायकोर्टात निर्णय बहुतेक त्यांनी रिट पिटिशन मागे घ्यायला लावलं. आज ही सगळी तालुक्याची विस्कटलेली परिस्थिती आहे. सहकारी कारखान्यात तेच, स्वतःच्या कारखान्यात तेच, स्वतः एकही संस्था काढायची नाही, प्रशासन हातात घ्यायचं. प्रशासनाच्या माध्यमातून हे नवीन काम सुरू झालेलं आहे. या तालुक्यांनी राजकीय भांडणं मारामाऱ्या बघितल्या, केसेस बघितलेल्या, परंतु प्रशासकीय दहशत कशी असते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे फलटण तालुका आहे. नेहमीच बोललं जातं की बीड झालंय, बीड झालंय. बीडच्या पुढे आपला हा आदर्श तालुका जो होता तो या लोकांनी करून ठेवला आहे. आणि अशा लोकांच्या हातात जरी संस्था द्यायची असेल तरी आमचा सगळ्यांचा त्याला विरोध राहणार आहे. शेवटी ही लोकशाही कसं का होईना मतं जी मिळतात त्याच्यावरच हे निर्णय होत असल्यामुळे जे काय होईल ते होईल. त्यांना पुढे न्यायचं आहे, त्यांनी नेलं. आमचं म्हणणं आहे कधीही घ्या, आमची तयारी आहे, इलेक्शन लढू. आज ते जे बोलतात महाराष्ट्र शासनाला शेतकऱ्यांच्या हातात द्यायचं आहे, परंतु आपण जे करार केले 2006ला, हाच कराराचा मूलभूत पाया घेऊन महाराष्ट्र शासनाने लिक्विडेशन थांबवून भाडे करार देण्याची योजना आणि पॉलिसी घेतलेली आहे. आणि ही मंडळी लोकांना भडकवत आहे की शेतकऱ्यांना द्यायचं आहे. शेतकऱ्यांना द्यायचा असला तर उद्या किंवा परवा रविवारी सन्माननीय चेअरमन साहेब, मी, आम्ही सगळे जाणार आहोत. आम्ही अजितदादांना पत्र देणार आहोत की आम्हाला जी काही रक्कम लागणार आहे तेवढे आम्हाला द्या, आम्ही कारखाना करार तोडायला तयार. तपशीलवार बोल. ज्यांनी या वर्षीचेच पैसे दिलेले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर कसे काय बोलायला लागले? तुम्ही सगळे तिथं होता. आज श्रीराम कारखान्याचे किती आपण दिला एखादी? सगळे दिले ना? 31 रुपये दिला पण सीझनचे सगळे संपले, फक्त 9 दिवस पेमेंट राहिले. आणि ज्यांनी पहिला हप्ता दिला आणि त्याच्या पुढे दिला नाही त्याच टेबलावर बसलेल्या दुसऱ्या जागा त्यांनी साखरवाडीचं वाटोळं केलं आणि ते आता श्रीराममध्ये घेतात. म्हणजे ते कसं आहे की पुराण काळात, ग्रीक पुराणात एक राजा म्हणलेला त्याने हात लावला की सोनं व्हायचं. ही माणसं अशी आहेत त्यांची सावली पडली तरी सुटत आहोत. माणसं श्रीराम कारखान्यावर घ्यायला लागला तर कारखान्याचं काय होईल आणि तालुक्याचं काय होईल? 30 वर्ष अखंड आपण ज्या पद्धतीने सर्व शांतपणे राजकारण कमी, विकास जादा, या सगळ्या गोष्टी करत गेलो त्याचा हा सत्यानाश करावी मंडळी केवळ वैयक्तिक द्वेषापोटी माझ्या वैयक्तिक द्वेषापोटी, माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक द्वेषापोटी मंडळी आलेली आहे. अजून काही मंडळी त्याच्यात बसलेले आहेत की आलेले आहेत बाहेरनं. एक संस्था त्यांना काढता इथं आलेली नाही. आमच्याच संस्थेत येतात, संचालक होतात आणि आमच्याच संस्थेला परत शिव्या घालतात आणि त्यांना आता चेअरमन व्हायचे. हे गोष्टी काही सभासदांना कळत नाहीत असं वाटतं त्यांना. सभासदांना गृहीत धरून चाललेले आहेत. अहो, एक लढाई आम्ही चुटपुटीची लढाई हरलेलो आहे. यांना अजून महायुद्ध होणार आहे याची अजून कल्पना नाही आणि ही इलेक्शन ही महायुद्धाची तयारी आहे एवढंच लक्षात ठेवा.